तर आता वाजल्यांना सकाळचं 6 आणि आम्ही इथे जाम टाईम थांबलेलो कारण की काय समजत नव्हता. म्हणजे मला ते काय पण करून पद्मनाभम टेम्पलचा ना दर्शन घ्यायचा होता. तर यो ब्रदर आहे कर्नाटकावरून आहे. त्याला भाई हिंदी जराशी पण येत नाही, तर मला काय त्यांची भाषा समजत नाही. पण आम्ही थोडा कोऑर्डिनेट करतो, एक दुसऱ्याशी बोलतो, इंग्लिशमध्ये थोडासा ट्राय करतो. तर तो मार्केटमध्ये जाणार आहे. त्याची ट्रेन आहे 12ची, माझी ट्रेन आहे 9ची. मग मी मॅक्झिमम पद्मनाभम टेम्पलमध्ये ना दर्शन तरी घेऊन येतो ना, तुम्हाला दाखवतो का पद्मनाभम टेम्पल कसं आहे काय. आता आपण पण डायरेक्ट साईडला जाऊ. आता आपण का मलेशियामध्ये नाही आहो का सिंगापूरला नाही आहो. वी आर इन इंडिया. वी क्रॉस, वी ब्रेक द रूल्स. या वी कॅन सी दिस इन ओनली इंडिया. बेंचो तिकडे कवर रस्ते भारी होतं. तिकडे रस्ता क्रॉस करताना घाण पाडायची. यो काय यो आहे आपला इंडिया भाई. डायरेक्ट करा, उड्या मारा, डायरेक्ट रस्ता क्रॉस करा, कुठल्या बंदा काय पण करा. सिंगापूरमध्ये बाबा घाण पाडेल तिकडे क्रॉस करताना. इकडे नो रूल्स, नो रूल्स. आम्ही ना रिक्षा घेतली आता. त्या रिक्षावरती चाललो आम्ही. 70 रुपये तो बोलला. ठीक आहे ना, 70 रुपये 4 किलोमीटर बाकी कोण चालवला होता. मी लिफ्ट मागणार होतो, पण बाई बोलायला लागलं नको ना, रिक्षा करू बोलते, एकत्र जाऊ. आम्ही रिक्षा घेतली. 70 रुपये 70 रुपये ठीक आहे, कन्व्हिनियंट आहे. 70 रुपये देणार नाही. पोचलो इथं टेम्पलच्या जवळ. याला हे साईडला मार्केटला जायचं आहे ना, मला इकडे जायचं आहे मंदिराच्याकडे. इकडं तर मंदिराचं या बघू शकता तुम्ही. तर याचं आहे. तर भाई माझ्याकडे कॅश नव्हता, तर तो त्याला मी सांगतो स्कॅनर दे, तर तो नाही दे. तो सांगतो तर नको मी पैसे देतो. त्याला ऐकं नाही भाई. तर त्याने ते पैसे वगैरे दिलं माझं सगळं. आय टेल हिम अबाउट यू पे माय ऑटो रिक्षा. Call me. You just call me. Okay, go inside. This way? You can go here. First take Go straight, na? First, I want to buy the lungi and all. You can go there. Who? And my clone bag. Okay. Everything is in left side. You can Left take side. that. You should. Your mobile also is not allowed. तर हे स्ट्रीटवरती ना आम्ही ते दुकान होता, तिथं नाश्ता केला. चहा आणि जी फेमस रजनीकांतची ती भजी आहे ना का ती अशी तो खातो तो लांबवाली, ती आम्ही ट्राय केली. आणि ज्या आयला हे भावायला काय सांगू, याने काय मला बिल देऊनच दिलं नाही. याने अख्खा बिल दिला ते याचा. आय थिंक 120 रुपये काहीतरी काय झाला बिल वाटतं, त्याने अख्खा दिला. मग आता आम्ही चालले आतमन. माझ्या जो बॅगेच्या चोरीला तो पण बॅग ठेवणार आहे, मग तो फिरायला इझी पडेल त्याला. मग मी आतमध्ये जातो असं करतो. पण इथं मला लुंगी आणि या घ्यायचं आहे. लुंगी आणि ते वरती गमछा असतं ना त्या घ्यायचं आहे. म्हणून थांबले आम्ही कवापासच्या. 7:30ला वाटतं काहीतरी दुकानं उघडतं नाही. मग तेव्हा मी घेऊ शकता, कारण की आतमन गेलं होतं पक्का एक्सपेन्सिव्ह असं तरी सांगतात. ह्यो सांगतं त्या, कारण की तो आतमन जाऊन आलं ना, आपला आतमन येडा बनवता आणि एक्सपेन्सिव्ह आहे असं तसं. बघू आता आतमध्ये जाऊन कसं काय. मी आंघोळ करणार आहे तिथं आतमध्ये जाऊन, मग ते कपडे घालणार आहे ना, मग जाणार आहे. बरं बघू आता कसा काय एक्सपिरियन्स आहे. तर भाई होता म्हणून जरा 230 रुपयाची घेतली लुंगी वगैरे सगळा. आणि आता जातो चेंज करतो आतमध्ये ना, आतमधल्या जाऊन येतं मंदिरात. आता ऊन बिन आले, फोटो बिटो पण भारी येतील. आंघोळ करतो ना, रेडी होता. चल लुंगी बिंगी घेतले, तो काय पोरे येणार नाही म्हणून मीच चाललो आता आतमध्ये जातो ना, कपडे वगैरे चेंज करतो, कारण की माझ्याकडे जास्ती टाईम नाही. मग पटकन चेंज वगैरे करतो ना, जातो. लुंगी घेतले ह्या आता जातो चेंज करतो. माझ्याकडे कधी केले नाही. कॉल काला माझा.
जो आहे ना पद्मनाभम टेम्पल आहे तो केरळमधला सगळ्यात फेमस आणि रिच बोलणारं टेम्पल आहे हो केरळमधला. आणि ह्या टेम्पलमध्ये 7 दरवाजे होते, त्यातला एक दरवाजा जेव्हा उघडला गेला ना तर त्याच्यामध्ये खूप खजाना वगैरे भेटला गेला. तर त्यातला एक दरवाजा अजून बाकी आहे ओपन करायचा. तो माझा मित्र आला आहे तिकडं, तो व्हिडिओ घेईल माझी, मग काय टेन्शन नाही, मला ट्रायपॉड लावायची गरज नाही. आणि हा तलाव आहे, तिथं मी थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे टाकून देईल जसं जमल मला तसं पॉसिबल, कारण की माझी ट्रेन आहे 9:15ची. तर याच्या आतमध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे, फक्त इथपर्यंत व्हिडिओ काढू शकतो, फोटो काढू शकतो, याच्या आतमध्ये नाही. तर हा पॉईंट आहे, इथं आतमध्ये जाऊन आपण आंघोळ करू शकतो, टॉयलेट करू शकतो. 10 रुपये आणि आंघोळीचे 30 रुपये घेतात. आणि तिथे एक लॉकर आहे, इथे एक लॉकर आहे, इथं आपल्याला कपडे वगैरे आणि असे कपडे वेअर करायला लागतात आपल्याला, तेव्हा आपल्याला आतमध्ये अलाऊ करतात जाण्यासाठी. तर मी हे बाय केलं होतं 230 रुपये, आय थिंक 230 रुपयामध्ये बाय केला होता. आणि हा आला ना, हा माझा मित्र डब्याला आला ना, हा टेम्पल आहे. तर इथं फक्त एकच गोष्ट मला नाही आवडली, लेट गो ब्रो हो, इथं ना फक्त एकच गोष्ट मला नाही पटली का इथं ना लुटाचा धंदा जरा जास्त आहे. आता बॅग ठेवायचं तसं 20-30 रुपये घेतात आणि माझ्यावाला 60 रुपये घेतलं ना. आता कपडे चेंज करत होतं, त्याला विचारलं फक्त जस्ट गिव्ह मी 2 मिनिट, मला फक्त कपडे चेंज करतात, तो फक्त 30 रुपये दे मला ना. या वगैरे तर काय भेटत नाही तर प्रसाद वगैरे ते म्हणजे आता बंद केलं वाटतं, काय झालं काय माहीत नाही. मग मी पण विषय सोडून दिला ना, मला बसला लेट होतं, या ट्रेनला लेट होतं, त्यामुळे मी नाही येते. तर तुम्हाला तर इकडे यायचं असेल तर आपलं इथं इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आहे, त्यानंतर इथं बाजूला रेल्वे स्टेशन पण आहे. रेल्वे स्टेशनला फक्त 2 किलोमीटर आहे, तर मी पटकन जातो इथल्या. चला बाय. Cutting shop. हेअर कटिंग बार्बर Yeah. ओके. I have a train at 12:50, right? 12:50. Still it's 8:45. So So what I should do is I will visit some. I should go to the market. After 12 o'clock I will come there. one trip with you one day. Oh, Yeah. I told you, no, Bali or Sri Lanka, 100%. 100% We'll meet you. विथ या. हे भावाची स्टोरी अशी आहे भाई, आणि 4 देश फिरलंय, ते पण फक्त 80,000मध्ये. या 80,000 मध्ये ना, 80,000. 80,000मध्ये फ्लाईट, खानापिना, तर म्हणजे 17 भाई days, एकदम. हाऊ मेनी डेज? 17 days. 17 डेज, 17 दिवस भाई त्यांनी फक्त 80,000मध्ये काढले 4 देश. तर यो माझ्यासाठी भारी. आम्ही एक विचार केले दिल्ली या विच कंट्रीज, बाली और बाली, श्रीलंका. श्रीलंका. बाली आणि श्रीलंका दोनपैकी एक कंट्री आपण करू म्हणून. ते भावने आजलाही मला सपोर्ट केला, म्हणजे मला सकाळचा नाश्ता, रिक्षा भाडा काहीच करून नाही दिला. सो लेट्स टेक रिक्षा. Okay, done. टुरिस्ट बघलं नाही ना, आता इकडे तर लुटायला धंदा करा. मला आपल्या इकडचे यायच्या ना त्यात पडत नाही. आता इथलं फक्त 2 किलोमीटरची हे आहे, ते रिक्षावाले 70 रुपये मागतात. आता 15 मिनिटं माझी ट्रेन आहे, म्हणून मी पण गेला जाऊन ते यायला 70 रुपये काय माझं बरोबर बघायला नाही. तर लागला चल पटकन. मी चड्डीवर आहे बघ, शॉर्टवरच आहे, यो कपडा घातले ना, बुट्टा घातल्या फक्त ना, तसाच निघलो पटकन. जर नाश्ता केला ना, मला भूक लागली जाम, डोसा वगैरे खायचा होता. पण बघू, ट्रेन जर डिले बिले असेल ना तर लय भारी काम. पण ट्रेन ऑन टाईमवर निघताना भेटतो, पोचवू नाही मग बघू. पण ना दिवस भारी गेला, म्हणजे माझा थोडासा नाश्ता झालेला होता, ती भजी खाल्लेली, कॉफी पिलेली होती, तर थोडासा भारी या झाला माझा. म्हणजे दिवस तर चांगला गेला आहे. दर्शन चांगला भेटला मला, आतमध्ये जाऊन दर्शन भेटला, कारण की लाईन नव्हती, सकाळचा लवकरचा टाईम होता ना म्हणून. आणि कपडे ती धोती जरा महाग वाटली मला, धोती नाही या, पण जाऊन दे, मी नाही, पप्पा तर वापरेल ती, असंच विचार केला. मग सगळं एकदम वाईट म्हणजे भारी झाला. दर्शन झाला, थोडासा प्रसाद वगैरे पण भेटला, फक्त नवीन प्रसाद घ्यायचा होता त्या भेटला नाही, कारण की टाईम नव्हता ना म्हणून. आता मी चालू पटकन रेल्वे स्टेशनला आणि मग तिथल्या घरी, कारण की आज जर मी ट्रेन पकडली तर उद्या मी दुपारच्या 2ला पोचीन ना. त्यानं माझा शीट आहे ते असा मधलावाला, म्हणजे झोपाचा नाही आहे शीट, त्याच्यामुळे मला टेन्शन झालं. पण जाऊन दे, काय शीट पहिले घरी जाऊन दे एकदा. असं झालं घरी गावाला जाऊ, म्हणजे असं नाही घरच्या काटाला आले. पण मला ना आता आपली मच्छी, मटण, कोंबड्याचा मटण त्या खायची एवढी तलप आले ना आता, अशी तोंडाला या झाले. तर पप्पाला सांगावं, पप्पा पापलेट घेऊन ये ना, वाव बिव काहीतरी घेऊन ये, म्हणजे मी अशी फ्राय करून इथं लिंबू लावून ना सॅलॅडच्या बरोबर खावा असं वाटतं मला. बस